वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड जिओमेट्री यामधील थर्ड चॅप्टर आपण पाहणार आहोत, सर्कल. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. हा प्रॅक्टिस सेट सुरू करण्याआधी एक कन्सेप्ट महत्त्वाची आहे ती आपण शिकून घेणार आहोत, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. यामध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, तर जेव्हा दोन सर्कल एकमेकांना बाहेरून टच करतात त्यांना एक्सटर्नल टचिंग सर्कल असे म्हणतात, आणि जेव्हा दोन सर्कल एकमेकांना आतून टच करतात त्यांना इंटरनली टच सर्कल असे म्हणतात. इथे एक मी फिगर काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येईल. सपोज हा एक सर्कल आहे, याला सेंटरला नाव देऊ ए, आणि दुसरा सर्कल जो आहे तो हा आहे, याच्या सेंटरला नाव देऊया बी. ओके, आता हे दोन्ही सर्कल एकमेकांना इथे या पॉइंटला येऊन छेदत आहेत, तर या पॉइंटला आपण नाव देऊया सी. हे दोन्ही सर्कल एकमेकांना बाहेरून छेदले गेलेले आहेत म्हणून त्यांना म्हणतात एक्सटर्नली टचिंग सर्कल. ओके, म्हणजे इथे आपल्याला कन्सेप्ट कोणती समजून घ्यायची आहे, इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग सेंटर. ओके, म्हणजे हा जो पॉइंट आहे पॉइंट सी त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, जेव्हा दोन सर्कल एकमेकांना ज्या पॉइंटला येऊन छेदतात त्या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता इथे सी हा जो पॉइंट आहे त्याला म्हणायचा आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, इथं म्हणू पॉइंट सी हा आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षातच ठेवायची आहे तुम्हाला. आता हे झाले एक्सटर्नली टचिंग सर्कल. आता जेव्हा दोन सर्कल इंटरनली टच होतात, इंटरनली टच होतं म्हणजे काय, तर हा एक सर्कल आहे, या पॉइंटला नाव देऊया ए. ओके, आणि दुसरा सर्कल जो आहे या पॉइंटला नाव देऊ बी. ओके, आता हे दोन्ही सर्कल एकमेकांना छेदत आहेत पण ते इंटरनली, कारण की एक सर्कल आहे त्याच्या आतमध्ये दुसरा सर्कल टच झालेला आहे, आणि सपोज या पॉइंटला ते टच होतात तर याला नाव देऊया आपण सी. ओके, आणि या पॉइंटला सुद्धा म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजे जेव्हा दोन सर्कल एकमेकांना ज्या पॉइंटला येऊन छेदतात त्यांना म्हणायचं आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे इथं हा जो पॉइंट आहे पॉइंट सी हा सुद्धा आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे याला काय म्हणता येईल, हियर पॉइंट सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी. हा प्रॅक्टिस सेट सोडवताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या कोणत्या ते पण आपण पाहणार आहोत. या तिन्ही गोष्टी आपल्याला लक्षातच ठेवायच्या आहेत, त्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिस सेट हा सोडवताच येणार नाही. ओके, पहिली गोष्ट आहे द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजेच काय, टचिंग सर्कलचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा त्या सर्कलच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनला छेदतो. सपोज हा एक्सटर्नली सर्कल आपण घेतलेला आहे. ओके, ए पॉइंट आणि बी पॉइंट हे सेंटर आहेत त्या सर्कलचे. आता इथे जो आहे पॉइंट हा पॉइंट आहे सी, म्हणजे झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. ओके, म्हणजे टचिंग सर्कलचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा त्या सर्कलच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनला छेदतो. या दोन्ही पॉइंट मधून जी लाईन गेलेली आहे ती इथे या पॉइंट सी ला येऊन छेदत आहे. ओके, म्हणजे याला काय म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजेच काय, सेंटर ए आणि सेंटर बी असलेल्या सर्कल मधून जी आपण लाईन घातलेली आहे ती लाईन ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला छेदते. दुसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे, इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियस. म्हणजे जेव्हा टू सर्कल्स एकमेकांना बाहेरून जोडलेले असतात. आता हीच फिगर आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया, कारण की इथे एक्सटर्नली टच झालेले दोन सर्कल आहेत. ओके, अशा वेळेस तेव्हा दोन्ही सर्कलच्या सेंटर मधील अंतर हे दोन्ही सर्कलच्या रेडियसच्या सम इतके असते. ओके, म्हणजे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जर का आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, सपोज ए टू सी 5 सेंटीमीटर असेल आणि सी टू बी 3 सेंटीमीटर असेल. अशा वेळेस पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचा अंतर आपल्याला कसं दाखवता येईल, तर ए बी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी. आणि यासाठी कारण काय असणार आहे, बिकॉज ए डॅश सी डॅश बी, कारण की हे तिन्ही पॉइंट एकाच लाईनीवर आलेले आहेत. आणि यामध्ये जर का त्यांचा डिस्टन्स टाकला 5 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आपल्याला आन्सर मिळालं. 8 सेंटीमीटर जे असणार आहे ते ए बी चा आन्सर असणार आहे. ए बी म्हणजेच पॉइंट ए पासून
बी पर्यंतचं अंतर. ओके, म्हणजे दोन्ही सेंटर मधील अंतर जर का आपल्याला काढायचं असेल आणि जेव्हा एक्सटर्नल सर्कल आपल्याला टचिंग दिलेले असतील तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, त्यानंतर तिसरी कन्सेप्ट कोणती लक्षात ठेवायची आहे किंवा तिसरी महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे, तर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडी. ओके, आता यासाठी मात्र वेगळी फिगर काढून घेऊ. हा एक आहे सर्कल आणि दुसरा पण आहे हा सर्कल. हा ए सेंटरचा सर्कल आहे मोठा आणि हा बी सेंटरचा सर्कल आहे छोटा. ओके, जेव्हा टू सर्कल्स एकमेकांना आतून जोडलेले असतात तेव्हा सर्कलच्या सेंटर मधील अंतर म्हणजेच ए पासून बी पर्यंतचं अंतर आता कसं काउंट करायचं, तर दोन्ही सर्कलच्या रेडियसच्या डिफरन्स इतके असणार आहे. म्हणजेच मोठ्या रेडियसचं जे लेंथ आहे त्यामधून छोट्या रेडियसची लेंथ आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. यावरून आपल्याला मिळणार आहे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचा डिस्टन्स. आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 3.2 ला आपण स्टार्ट करणार आहोत. क्वेश्चन 1 काय दिला यामध्ये पाहूया. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडी 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता या क्वेश्चन मध्ये दोन सर्कल दिलेले आहेत आपल्याला आणि ते इंटरनली एकमेकांना जॉईंट होत आहेत असे सांगितलेले आहे. तसेच त्यांची रेडियसची लेंथ दिलेली आहे. लहान सर्कलची रेडियस दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर आणि मोठ्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 4.8 सेंटीमीटर. तर दोन्ही सेंटर मध्ये डिस्टन्स किती, क्वेश्चन मध्ये फिगर दिलेली नाहीये. सोल्युशन नीट समजण्यासाठी पहिले आपण फिगर काढून घेऊया. आता ही फिगर मी काढून घेतलेली आहे. दोन सर्कल इथे मी काढून घेतलेले आहेत आणि त्यांना नावे दिलेली आहेत. रेडियस ए बी, रेडियस ओ बी, सेंटर ए अँड सेंटर ओ. ही सर्व नावे आपण मनाने घेतलेली आहेत. याचा उल्लेख क्वेश्चन मध्ये काही केलेला नाही. त्यामुळे आपण काही काही गृहीत धरून सोल्युशन करत आहोत हे इथं आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळे जे जे इथं गोष्टी मी दाखवलेल्या आहेत ती इथं लेट म्हणून पुढे आपल्याला लिहायची आहे. ओके, पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगते. हा जो ब्ल्यू कलरचा सर्कल आहे तो छोटा सर्कल आहे. त्याची रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर आणि त्याचा सेंटर आहे ए. त्यानंतर रेड कलरचा जो सर्कल आहे तो मोठा सर्कल आहे. त्याची रेडियस आहे 4.8 सेंटीमीटर आणि त्याचा सेंटर आहे ओ. बी हा जो पॉइंट आहे त्याला म्हणायचं आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या पॉइंटला येऊन ही दोन्ही सर्कल्स एकमेकांना छेदत आहेत. ओके, आता जे जे कन्सिडर आपण केलेलं आहे ते इथं लिहायचं आहे. यामध्ये आपल्याला लिहायचं आहे लेट ए इज द सेंटर ऑफ अ स्मॉल सर्कल अँड ओ इज द सेंटर ऑफ अ बिग सर्कल. बोथ द सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स. पॉइंट बी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि रेडियसची नावं द्यायची आहेत. रेडियस ओ बी इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर आणि रेडियस ए बी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. ओके, आता हे मी पहिल्यांदा राईट डाऊन करून घेणार आहे. ओके, एवढी सगळी इन्फॉर्मेशन मी इथे लिहून घेतलेली आहे. आता जे मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेलं होतं तेच इथे वापरायचे आहे. आता या क्वेश्चन मध्ये इंटरनल जॉइनिंग सेंटर आहेत त्यामुळे आपल्याला इथे म्हणायचं आहे हिअर टू सर्कल्स टचेस इंटरनली इच अदर देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज द डिफरन्स बिटवीन द रेडी. पण त्याआधी सुद्धा आपल्याला एक स्टेटमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स बिकॉज बी डॅश ए डॅश ओ, कारण की हे पॉइंट एकाच लाईनीवरती आलेले आहे. ओके, ते स्टेटमेंट मी इथे पहिल्यांदा राईट डाऊन करून घेते. त्यानंतर आपल्याला इथे लिहायचं आहे जे मी तुम्हाला आत्ताच लक्षात ठेवण्यास सांगितलं होतं तेच म्हणजे रिमेंबर मध्ये काय काय सांगितलं होतं आपल्याला. तर जर का इंटरनली जॉइनिंग सेंटर असतील तर इथे आपल्याला लिहायचं आहे हिअर टू सर्कल्स टचेस इंटरनली इच अदर देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज द डिफरन्स बिटवीन देअर रेडी. ओके, हे कारण लिहायला विसरायचं नाही कारण की याला शक्यतो 1 मार्क्स तुम्हाला असणार आहे. त्यामुळे हे लिहायला विसरायचं नाही. अगदी पॉइंट टू पॉइंटच लिहिलं पाहिजे असं काही नाही. फक्त अर्थ हा व्यवस्थित आलेला पाहिजे. तुमच्या मर्जीने तुम्ही स्टेटमेंट तयार करून लिहिलं तरी सुद्धा चालेल पण एक्झामिनरला तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे हे कळलं पाहिजे. ओके, अशा लँग्वेजमध्येच हे स्टेटमेंट तुम्ही बनवू शकता. आता मी इथे लिहिणार आहे हिअर टू सर्कल्स टचेस इंटरनली each other then the distance between their centers is the difference between their रेडी. ओके, आता फिगर मध्ये बघा
ए सेंटर पासून ओ सेंटर पर्यंतचा डिस्टन्स म्हणजेच एओ हा आपल्याला काढावा लागेल. ओके, म्हणजे हा जो सेंटर आहे ए तो लहान सर्कलचा सेंटर आहे आणि ओ जो सेंटर आहे तो मोठ्या सर्कलचा सेंटर आहे. म्हणजे ए पासून ओ पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला काढावा लागणार आहे. यावरून आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचा आन्सर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द टू सर्कल सेंटर हे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे ते इथं आपल्याला मिळून जाईल. आता इथे लिहिणार कसं एओ, देअरफॉर म्हणू इथं देअरफॉर एओ इज इक्वल टू ओबी. एओ पाहिजे म्हणून पहिल्यांदा आपण एओ लिहिलं. त्यानंतर मोठ्या सर्कलची रेडियस म्हणजे ओबी आहे त्यामुळे ओबी मायनस लहान सर्कलची एबी किंवा बीए लिहिलं तरी चालेल. मी एबी लिहिते. ओके, देअरफॉर एओ इज इक्वल टू ओबी आपल्याला दिलेली आहे 4.8 सेंटीमीटर, एबी दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. त्यामुळे इथे 4.8 सेंटीमीटर मायनस 3.5 सेंटीमीटर. देअरफॉर एओ आपल्याला मिळणार आहे बाय सबट्रॅक्शन ऑफ 4.8 मायनस 3.5 इज इक्वल टू 8 मायनस 5 म्हणजे 3 पॉईंट जसाचा तसा 4 मायनस 3 इज इक्वल टू 1. युनिट आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत त्यामुळे इथे म्हणायचं आहे सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन ज्या प्रकारे विचारलेला आहे त्या प्रकारचा आपल्याला आन्सर इथे लिहायचा आहे. नुसतं एवढं आन्सर काढून उपयोग नाही. जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे त्याप्रमाणे देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 1.3 सेंटीमीटर इज द आन्सर. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 1.3 सेंटीमीटर. दॅट्स द आन्सर. ओके, म्हणजे यावरून तुमच्या काय लक्षात आलं, मी तुम्हाला बेसिक मध्ये जे जे तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत म्हणजे रिमेंबर करायला सांगितलेलं आहे त्या 3 स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थित कॅरी केल्या, लक्षात ठेवल्या तर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन यामध्ये जरी विचारला तरी तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं सोल्युशन कळेल. ओके, त्यामध्ये कोणकोणते स्टेटमेंट होते तर हा फर्स्ट स्टेटमेंट होता आणि हा थर्ड स्टेटमेंट होता. कारण की हा इंटरनल टचिंग आपल्याला सर्कल दिलेला आहे त्याच्यामुळे थर्ड सेंटर उपयोगात आलेले आहे. एक्सटर्नल सर्कल जर का असेल तर सेकंड स्टेटमेंट जे आपण शिकलो आहोत बेसिक्स मध्ये रिमेंबर मध्ये ते इथं आपल्याला उपयोग करावा लागेल. ओके, अशा प्रकारचं क्वेश्चन पुढे आहेच आहे, आपण पाहूया. सेकंड क्वेश्चन, 2 सर्कल्स ऑफ रेडी 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता बाहेरून जॉईंट होणारे 2 सर्कल्स दिलेले आहेत. दोन्ही सर्कलची रेडियसची लेंथ पण आपल्याला दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर. तर दोन्ही सर्कलच्या सेंटरमध्ये डिस्टन्स किती हे आपल्याला विचारणार आहे. यासाठी पहिल्यांदा आपण फिगर काढून घेणार आहोत. एक्सटर्नली टच होणारे 2 लहान मोठी सर्कल्स आपण पहिल्यांदा काढून घेऊ. ओके, इथे मी ही फिगर काढून घेतलेली आहे. हा आहे मोठा सर्कल, हा आहे छोटा सर्कल. मोठ्या सर्कलचा सेंटर आहे ए, छोट्या सर्कलचा सेंटर आहे बी. ओके, आता इथे सुद्धा परत आपल्याला लिहायचं आहे जे जे आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला ए सेंटर पासून तयार होणारा मोठा सर्कल काढा, बी सेंटर पासून तयार होणारा छोटा सर्कल काढा असं काहीच सांगितलं नाहीये. आपण क्वेश्चनचा आन्सर इझी जावं यासाठी मी ही फिगर काढून घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय काय कन्सिडर केलेले आहे हे इथे लिहायला विसरायचं नाही. ओके, इथं आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत लेट ए अँड बी द सेंटर्स ऑफ द सर्कल, बोथ सर्कल्स आर एक्सटर्नली टचेस इच अदर. कारण की हे बाहेरून एकमेकांना छेदत आहेत म्हणून म्हणायचं आहे एक्सटर्नली टचेस इच अदर. आता हा पॉईंट ओ जो आहे त्याला म्हणायचा आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. याबरोबरच जे जे इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिलेली आहे म्हणजे दोन्ही सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर हे सुद्धा आपल्याला इथे राईट डाऊन करायचे आहे. ओके, मोठ्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर म्हणजेच एओ झाला 5.5 सेंटीमीटर रेडियस ऑफ द बिग सर्कल. त्यानंतर ओबी होणार आहे 4.2 सेंटीमीटर म्हणजेच रेडियस ऑफ द स्मॉल सर्कल. ओके, हे जे आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे ते इथे आपल्याला स्टेटमेंट वाईज नीट लिहायचं आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा दोन्ही सर्कलच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनला छेदतो. ओके, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला हे लिहायचं आहे की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे ओ पॉइंट हा दोन्ही सर्कलच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनला छेदतो. म्हणजे ही जी लाईन आहे तिथे हा ओ पॉइंट क्रिएट झालेला आहे म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तयार झालेला आहे. हे स्टेटमेंट आपण रिमेंबर मध्ये शिकलेलो आहोत. फर्स्ट स्टेटमेंटच आहे ते सुद्धा इथे लिहायचं आहे. द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द
टचिंग सर्कल्स lies on the line joining their centers. ओके, हे स्टेटमेंट लिहिणं का गरजेचं आहे, कारण की इथं आपल्याला एक्झामिनरला दाखवायचं आहे देअरफॉर पॉइंट ए डॅश पॉइंट ओ डॅश पॉइंट बी, म्हणजे हे तिन्ही पॉइंट एकाच लाईनीवर आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला जे दुसरं स्टेटमेंट इथं यूज करून घ्यायचं आहे रिमेंबर मधील, ते कोणतं आहे तर इफ द सर्कल्स टच each other externally, distance between their centers is equal to the sum of their radius. म्हणजे दोन्ही सर्कलच्या सेंटर मधील डिस्टन्स हे असणार आहे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचं अंतर. आता हे कसं काढायचं तर ते कळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे तिन्ही पॉइंट एकाच लाईनीवरती आहेत हे दाखवावं लागलं. त्यामुळे हे फर्स्ट स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. ओके, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत आपल्याला जर का डिस्टन्स काढायचं आहे तर अशा वेळेस आता इथे तुम्हाला डायरेक्ट फिगरवरूनच कळून जाईल. एओ प्लस बीओ जर का केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. पण एवढंच लिहून चालणार नाही, तर रिमेंबर मधील जे स्टेटमेंट आहे ते लिहिणं सुद्धा इथं फार गरजेचं आहे. ओके, त्यामुळे ते स्टेटमेंट लिहायला बिलकुल विसरायचं नाही. अगदी सोपं आहे. तुमच्या मर्जीने जरी तुम्ही स्टेटमेंट तयार केलं अर्थपूर्ण असलेलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके, इथं आपल्याला म्हणायचं आहे इफ द सर्कल्स टच इच अदर externally, then distance between their centers is equal to the sum of their radius. ओके, म्हणजे इथं एक कोणती गोष्ट लक्षात आली तुमच्या, जेव्हा इंटरनली टच सर्कल दिलेले असतील तेव्हा दोन्ही मधील डिस्टन्स जेवढा येतो तो डिस्टन्स म्हणजे असणार आहे दोन्ही सेंटर मधील अंतर. ओके, आणि इथं ऑपोजिट आहे, जेव्हा एक्सटर्नली टच असलेले सर्कल दिले असतील आणि दोन सेंटर मधील जेव्हा डिस्टन्स काढायचा असेल तेव्हा मात्र इथे सम करावा लागतो दोन्ही रेडियसचे. ओके, आता इथे दोन्ही सर्कलच्या सेंटर मधील डिस्टन्स म्हणजेच काय आहे तर पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत, म्हणजेच इथे म्हणू देअरफॉर ए बी इज इक्वल टू मोठ्या सर्कलची रेडियस ती आहे एओ, यामध्ये प्लस करावं लागेल सेकंड सर्कलची रेडियस ती आहे बीओ. ओके, यामध्ये त्यांच्या लेंथ पुट करूया. देअरफॉर ए बी इज इक्वल टू एओ दिलेले आहे आपल्याला 5.5 सेंटीमीटर प्लस बीओ दिलेले आहे 4.2 सेंटीमीटर. देअरफॉर ए बी आपल्याला मिळाली 5 + 2 7 पॉइंट जसाचा तसा 5 + 4 9. युनिट आपल्याला दिलेला आहे सेंटीमीटर, त्यामुळे सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन आपल्याला कसा विचारलेला आहे तर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे दोन्ही डिस्टन्स मधील. त्यामुळे आन्सर आपल्याला लिहायचं आहे द डिस्टन्स बिटवीन देयर सेंटर्स is 9.7 centimeter. That's all. Question 3. If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figure of these circles touching each other. फर्स्ट आहे एक्सटर्नली आणि सेकंड आहे इंटरनली. म्हणजे इथे आता आपल्याला फिगर काढायला सांगितलेले आहे गिवन इन्फॉर्मेशन वरून, आणि दोन प्रकारच्या फिगर काढायच्या आहेत. पहिली आहे एक्सटर्नली आणि दुसरी आहे इंटरनली. ओके, आणि दोन्हीच्या वेळेस मोठ्या सर्कलची रेडियस असणार आहे 4 सेंटीमीटर आणि छोट्या सर्कलची रेडियस असणार आहे 2.8 सेंटीमीटर. जर दोन सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असेल तर एक्सटर्नल टच सर्कल आणि इंटरनली टच सर्कलच्या फिगर काढायच्या आहेत. आता मोठ्या सर्कलच्या रेडियसला कॅपिटल आर म्हणूया आणि छोट्या सर्कलच्या रेडियसला स्मॉल आर म्हणू. म्हणजे इथे आपण जी इन्फॉर्मेशन लिहिणार आहोत ती व्यवस्थितरित्या तुम्हाला पण कळेल आणि एक्झामिनरला पण कळेल. ओके, त्यामुळे इथे म्हणूया R is equal to 4 सेंटीमीटर. ओके, कॅपिटल आर म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस आणि स्मॉल आर म्हणजे छोट्या सर्कलची रेडियस ती दिलेली आहे आपल्याला 2.8 सेंटीमीटर. ओके, आता हे आपण लिहिलेलं आहे. त्याआधी एक स्टेटमेंट लिहायचं राहिलेलं आहे ते पण इथे मी लिहून टाकते. लेट द रेडी ऑफ
2 circles B, capital R and small r. आता इथे आपल्याला एक्सटर्नली टच सर्कल दिलेले आहे पहिल्यांदा, त्याच्यामुळे त्याचा विचार आपण करणार आहोत. एक्सटर्नली टच सर्कलची स्टेटमेंट काय आहे? इफ द सर्कल्स टच each other externally, distance between their centers is equal to the sum of their radii. ओके, म्हणजेच काय, पहिल्यांदा हे मी स्टेटमेंट लिहून काढते. मागचा क्वेश्चन जो आपण शिकलो त्यामध्ये आपण काय केलं होतं, एक्सटर्नल सर्कल होते म्हणजेच मोठ्या सर्कलची रेडियस प्लस छोट्या सर्कलची रेडियस आपण केलेली होती. ओके, त्यावरून आपल्याला दोन्ही सेंटर मधील डिस्टन्स मिळालेला होता. ओके, मग आता या दोन्ही सेंटर मधील जर का डिस्टन्स काढायचा असेल तर इथे म्हणू लागेल डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ओके, म्हणजे दोन्ही सर्कलच्या सेंटर मधील डिस्टन्स जर का आपल्याला काढायचा असेल तर मोठ्या सर्कलची रेडियस प्लस छोट्या सर्कलची रेडियस. मोठ्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर, छोट्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 2.8 सेंटीमीटर. इज इक्वल टू 4 + 2 6, पुढचा 0.8 जसं हे आलं सेंटीमीटर मध्ये. ओके, आता फिगर काढून घेऊ, म्हणजेच इथे आपल्याला आता कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता कन्स्ट्रक्शन करण्याआधी आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे मी शॉर्ट मध्ये सांगते. पहिल्यांदा 6.8 सेंटीमीटरची आपल्याला लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. ओके, त्यानंतर या पॉइंट वरती कंपास ठेवायची आहे आणि कंपास वरती आपल्याला मोठ्या सर्कलची रेडियसची मेजर घ्यायची आहे 4. ती घेऊन इथून आपल्याला या पॉइंट वरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला तो सर्कल ड्रॉ करायचा आहे. ओके, म्हणजे ह्याची रेडियस झाली 4 सेंटीमीटर. हा आहे कॅपिटल आर म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस इथून ते इथपर्यंत. ओके, म्हणजे ह्याला आपण ए नाव देऊ लागलं तर. आता एक्सटर्नल टच सर्कल आहे म्हणजेच काय, तर आता 2.8 ची जी लेंथ घेणार आहोत ती आपण घेणार आहोत इथून, म्हणजेच कंपास टोक इथं ठेवायचा आहे आणि कंपास वरती 2.8 सेंटीमीटरचं मेजर घ्यायचं आहे. त्यानंतर जो सर्कल ड्रॉ होणार आहे तो साधारण अशा रीत्या ड्रॉ होईल, म्हणजे एक्सटर्नल टच सर्कल होतील. ह्याला देऊ बी नाव आणि हा जो पॉइंट आलेला आहे टचिंगचा तर त्याला देऊया ओ नाव. ओके, म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला ओ. आता हे मी फक्त तुम्हाला डेमो दिलेला आहे की आपल्याला पेपरवरती कशा प्रकारे ही फिगर काढायची आहे. ओके, आता पेपरवरती मी तुम्हाला फिगर काढून दाखवते. पहिल्यांदा आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 6.8 सेंटीमीटरची. ओके, बरोबर पेपरच्या मध्यभागी मी स्केल ठेवते आणि डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे 6.8 सेंटीमीटर. ओके, 0 पासून 6च्या पुढच्या ज्या 8 लाईन आहेत तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. इथे लाईनचे व्यवस्थित पॉइंट दाखवते. हा फर्स्ट पॉइंट आहे आणि हा सेकंड पॉइंट आहे. ओके, आता पहिल्या सर्कलची रेडियस जी दिलेली आहे ती आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेली आहे, त्यामुळे कंपासवरती 4 सेंटीमीटरची मेजर घ्यायची आहे. ओके, आणि कंपासचा टोक या लाईनच्या पहिल्या पॉइंटवरती ठेवायचा आहे. आता अगदी हळूवारपणे आपल्याला इथे एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. आता सर्कल ड्रॉ करताना लक्षात येते तुमच्या हे जे डिस्टन्स आहे ते 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे मोठ्या सर्कलची ही रेडियस आहे. ओके, इथे लिहून घेते 4 सेंटीमीटर. याबरोबरच हा जो पॉइंट आहे तो झालेला आहे सेंटर ऑफ द बिग सर्कल, त्याला आपण नाव देऊया ए. म्हणजे ए सेंटर असलेला बिग सर्कल आहे आणि त्याचा रेडियस आहे 4 सेंटीमीटरची. ओके, त्यानंतर लहान सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे 2.8 सेंटीमीटर. ओके, आता ती कशी काढायची, तर दुसऱ्या रेडियसचे जे मेजर आपल्याला दिले आहे 2.8 सेंटीमीटर ते आपण पहिल्यांदा या कंपासवरती घेणार आहोत. ओके, 2.8 सेंटीमीटर. आता सेकंड सर्कल काढत आहोत, त्यामुळे ही जी लाईन आहे त्याच्या सेकंड पॉइंट वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि आपल्याला आता सेकंड सर्कल काढायचं आहे. जे मेजर आपण कंपासवरती घेतलं होतं ते होतं 2.8 सेंटीमीटर, त्यामुळे इथे देऊया नाव 2.8 सेंटीमीटर. आणि हा जो सेंटर आहे दुसरा तयार झालेला त्याला देऊया आपण बी नाव, म्हणजे ए सेंटर असलेला बिग सर्कल, बी सेंटर असलेला स्मॉल सर्कल. आणि दोघांची रेडियस आपल्याला जी दिलेली होती ती ऑटोमॅटिकली इथे आलेली आहे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. ओके, आणि आता हा जो पॉइंट आहे
पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्याला आपण नाव देणार आहोत पॉइंट ओ. ओके. आता आपण जे सोल्युशन केलं होतं त्यामध्ये डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर आलेलं होतं 6.8 सेंटीमीटर. ते ॲक्युरेट आहे का इथे ते आपण चेक करू. तर बरोबर बघा 6.8 सेंटीमीटर आलेलं आहे, म्हणजे आपण ही जी फिगर काढलेली आहे ती अगदी ॲक्युरेट आहे. ओके. आता सेकंड फिगर आपल्याला काढायची आहे इंटरनली टच सर्कलची. ओके. त्याआधी काही सोल्युशन आपल्याला करावं लागणार आहे ते आपण करून घेऊया. पहिल्या क्वेश्चनची फिगर आपण काढलेली आहे, म्हणजेच कन्स्ट्रक्ट करून झालेली आहे एक्सटर्नली टच सर्कल. आता तीच इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला फिगर काढायची आहे, फक्त चेंज काय आहे त्यामध्ये तर इंटरनली टच सर्कल इथे काढायचे आहे. ओके. त्यासाठी जे आपण घेतलेलं होतं फर्स्टच्या एक्सटर्नली फिगर काढण्यासाठी तीच इथे मी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, कारण की तीच आपल्याला घ्यायला सांगितली आहे. ओके. त्यासाठी काय काय कन्सिडर केलेलं आहे तर मोठ्या सर्कलची रेडियस असणार आहे कॅपिटल आर आणि छोट्या सर्कलची रेडियस असणार आहे स्मॉल आर. म्हणजेच मोठ्या सर्कलची रेडियस आहे 4 सेंटीमीटर आणि छोट्या सर्कलची रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर. आता इंटरनली टच आपल्याला सर्कल काढायचे आहेत, म्हणजे त्याचं स्टेटमेंट कोणतं आहे, जेव्हा टू सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच होतात तेव्हा त्या दोन्ही सेंटरमधील डिस्टन्स जेव्हा आपल्याला काढायचा असतो तो असतो दोन्ही रेडियसच्या लेंथ मधील डिफरन्स. ओके. ते स्टेटमेंट इथे लिहायचं आहे. कोणता हे स्टेटमेंट आठवतोय का, चला लिहून काढूया. इफ द टू सर्कल्स टच इच अदर. तुम्हाला जर का कन्सेप्ट कळाली असेल तर तुम्ही हे वाक्य तुमच्या मर्जीने सुद्धा तयार करू शकता. इच अदर इंटरनली then the distance between their centers is equal to the difference of their radius. ओके. मग आता दोघांमधील डिस्टन्स कसा काढायचा तर इथे आपण दाखवूया. therefore the distance between their centers इंटरनल टच सर्कल्स आहेत त्यामुळे इथे डिफरन्स काढताना कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. ओके. कॅपिटल आर दिलेला आहे म्हणजेच मोठ्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 4 आणि स्मॉल आर म्हणजे छोट्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 2.8. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. ओके. आता इथे 4 म्हणजे काय आहे तर 4.0 म्हणजे 0 मधून 8 गेले म्हणजे 10 मधून 8 गेल्यानंतर इथे होत आहे 2. इथे येणार पॉइंट, इथे 3 राहिले होते त्यामुळे 3 - 2 = 1. युनिट आहे सेंटीमीटर त्यामुळे इथे झाले सेंटीमीटर. ओके. आता डेमो दाखवते मी तुम्हाला कशी फिगर काढायची. 1.2 सेंटीमीटरचं आपल्याला एक लाईन काढून घ्यायची आहे. ही आहे 1.2 सेंटीमीटर. ओके. आता या पॉइंटवरती म्हणजे या लाईनच्या पहिल्या पॉइंटवरती कंपासचं टोक ठेवायचं आहे. कंपासवरती आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे 4 सेंटीमीटर आणि या पॉइंटवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला एक सर्कल काढायचा आहे. साधारण तो अशा प्रकारे येईल. ह्याला देऊया ए पॉइंट, म्हणजे ए पॉइंट म्हणजे ए सेंटर असलेला हा सर्कल आहे. ओके. आता इथे बघू नका की हा सेंटरलाच आलेली नाहीये, तर मी एक डेमो दाखवते तुम्हाला, त्याच्यामुळे जास्त विचार काही करू नका. त्यानंतर पुढचे जे आहे, पुढचा जो सर्कल आपल्याला काढायचा आहे तो या पॉइंटवरती टोक ठेवून काढायचा आहे. कंपासचं टोक या पॉइंटवरती ठेवायचं आहे. मेजर आहे 2.8 सेंटीमीटर. तेवढं मेजर घेऊन आपल्याला इथे एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो सर्कल साधारण असा येईल. ओके. म्हणजे हे जे अंतर आहे ते आहे 2.8 सेंटीमीटर. ही लाईन जर का आपण कनेक्ट केली शेवटपर्यंत तर इथं हा पॉइंट आपल्याला मिळत आहे पॉइंट ओ. इथे येऊन उभ्या हा पॉइंट जो आहे तो असणार आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. म्हणजे AO असणार आहे पूर्ण 4 सेंटीमीटर. त्यानंतर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत म्हणजे ही रेडियस असणार आहे सेकंड सर्कलची 2.8 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे आपल्याला फिगर काढून घ्यायची आहे. चला आता ती फिगर काढून घ्या. आणि ही फिगर काढून झाल्यानंतर आपण व्हिडिओ इथं स्टॉप करणार आहोत, कारण की अजून रिमेनिंग 4 आणि 5 क्वेश्चन्स आहेत.
आणि ते भरपूर मोठे आहेत, त्यामुळे सोल्युशनला आपल्याला भरपूर टाइम लागणार आहे. त्यामुळे हा आपण पार्ट 1 बनवत आहोत आणि या पार्टमध्ये फक्त इथपर्यंतच आपण सोल्युशन पाहणार आहोत. क्वेश्चन 1, 2 आणि 3. रिमेनिंग क्वेश्चन आपण पार्ट 2 मध्ये पाहणार. ओके. एक्सटर्नली टच सर्कलची जशी आपण फिगर काढली तशीच इथं फिगर काढायची आहे. यासाठी आता आपण सोल्युशन मध्ये जो डिस्टन्स काढलेला आहे, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, ते आलेले आहे 1.2 सेंटीमीटर. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 1.2 सेंटीमीटरची. ओके. आता ही जी लाईन आहे त्याचा हा फर्स्ट पॉइंट आहे आणि हा सेकंड पॉइंट आहे. ओके. मोठ्या सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर दिलेली आहे, ती या कंपासवरती आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे. ओके. आणि या लाईनच्या पहिल्या पॉइंटवरती हे कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि 4 सेंटीमीटर रेडियस असलेली आपल्याला सर्कल काढून घ्यायची. त्यानंतर दुसरा जो सर्कल आहे म्हणजे स्मॉल सर्कलच असणार आहे अर्थात, कारण की रेडियस ही दिलेली आहे फक्त 2.8 सेंटीमीटर, म्हणजे 4 सेंटीमीटर पेक्षा लहान दिलेली आहे. आता हा जो आपण सर्कल काढलेला आहे त्याची रेडियस आपण 4 सेंटीमीटर घेतलेली होती, ती या पॉइंट पासून घेतलेली होती, म्हणजे कंपास टोक या पॉइंट वरती ठेवलं होतं. ओके. मग इथे आपण रेडियस पहिले दाखवून घेऊया बिग सर्कलची. ती आहे 4 सेंटीमीटर आणि हा जो सेंटर आहे तो आहे फर्स्ट सर्कलचा सेंटर, त्यामुळे त्याला नाव देऊया पॉइंट ए. त्यानंतर दुसऱ्या सर्कलची जी रेडियस दिलेली आहे ती आहे 2.8 सेंटीमीटर, ती इथे घेऊया. आता हा सर्कल कसा ड्रॉ करायचा, तर ही जी लाईन आहे पहिल्यांदा आपण काढलेली डिस्टन्स बिटवीन सेंटर मधील, ती आहे 1.2 सेंटीमीटरची. त्याचा हा शेवटचा पॉइंट आहे, सेकंड पॉइंट. त्यावरती कंपास ठेवायचे आहे आणि कंपासवरती मेजर घेतलेली आहे 2.8 सेंटीमीटरची. ओके. आणि आता आपल्याला सेकंड सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा सर्कल जो आहे छोटा सर्कल तो बरोबर या पॉइंटला येऊन टच झालेला आहे. मग या पॉइंटला नाव काय द्यायचं आहे आपल्याला, ओ पॉइंट, म्हणजेच याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तसेच या पॉइंटवरती कंपासचं टोक ठेवून आपण हा छोटा सर्कल काढलेला आहे, म्हणजे हा झालेला आहे सेंटर ऑफ द सेकंड सर्कल, त्याला नाव देऊया बी. ओके. म्हणजे ओबी जो आपण काढलेला आहे तो झालेला आहे 2.8 रेडियस असलेला. अशा प्रकारे आपण सेकंड इंटरनली टच सर्कलची फिगर काढलेली आहे. ओके. यामध्ये परत एकदा चेक करून घ्या, जो डिस्टन्स आहे तो आता आपण ऑलरेडी काउंट करूनच काढलेला होता, म्हणजे तो आहे 1.2 सेंटीमीटर. याबरोबरच ही मोठ्या सर्कलची रेडियस आलेली आहे का बघा बरं, 4 सेंटीमीटर, तर ती पण आलेली आहे. छोट्या सर्कलची रेडियस आलेली आहे का 2.8 सेंटीमीटर, तर ती पण आलेली आहे. ओके. म्हणजे आपण काढलेली जी फिगर आहे ती अगदी परफेक्ट आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करणार आहोत, कारण की अजून रिमेनिंग 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5, पण त्याचं सोल्युशन हे मोठं असणार आहे. त्यामुळे पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन 1 to 3 पाहिलेले आहे, पार्ट 2 मध्ये आपण क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5चं सोल्युशन पाहणार आहोत. ओके. तोपर्यंत व्यवस्थित स्टडी करून ठेवा. बेसिक मध्ये मी जे रिमेंबर करायला 3 स्टेटमेंट सांगितलेले आहेत ते व्यवस्थित पाठच करून ठेवा किंवा नीट कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन्स येतील तेव्हा सोल्युशन मध्ये तुमच्या मर्जीने अर्थपूर्ण तुम्ही ती कन्सेप्ट म्हणजे ते स्टेटमेंट राईट डाऊन करतात. ओके. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके. चला तर मुलांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चॅनलवर अजून बरेचसे मुलं नवीन आहेत आणि सबस्क्राईब करायचं राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. याबरोबरच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत जातील. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.